तर हे ठिकाण भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेले भीमाशंकर हे 6वे ज्योतिर्लिंग आहे, जे की भगवान शंकराचे धार्मिक स्थळ घनदाट जंगलात असलेले हे ठिकाण निसर्गरम्याने नटलेले, जे की भीमाशंकर अभयारण्यात येते. सह्याद्रीकडील पश्चिमेकडे असलेल्या पर्वतरांगेत असलेले हे ठिकाण याच घनदाट जंगलात गुप्त भीमाशंकर म्हणजेच आपले भगवान शंकर प्रकट झाले होते. तर आज आपण भीमा नदी, गुप्त भीमाशंकर हे सगळं एक्सप्लोर करणार आहोत. चला, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. आता तुम्ही म्हणता नाही मास्क बांधून फोरक्यात चाललाय तरी कुठं, तर आपण चाललो होतो भीमाशंकरला, ते पण आपल्या स्कूटीवर, आणि आपल्यासोबत मी आणि आपले दाजी होते सोबत. असं निसर्ग बघून वाटलं राव कशाला पुण्यात गेलोय मी काय माहिती, पण आता काय करावं, पर्याय नाही ना आपल्याला, जावंच लागतं. तर आपण निघलो होतो पुण्याहून आपल्याला भीमाशंकर पडतं 110 किलोमीटर, आणि येण्याचा मार्ग म्हणजे तुम्हाला येता राजगुरुनगर, मंचर ह्या मार्गावरून यावं लागतं. मला वाटलं राव भीमाशंकरला गर्दी नसून दिवाळीमुळे, येऊन बघतो काय मरणाची गर्दी झालेली होती इकडे. म्हणलं आता जाऊन दे, आलो तर दर्शन करूनच जाऊ. लाईन बघितलं तर काय बाबा खतरनाक लाईन लागलेली होती पार वरपर्यंत. लाईन बघूनच म्हणलं आयला दर्शन घ्यायचं की नको घ्यायचं, पण आपले दाजी म्हणले आलो तर दर्शन घेऊनच जायचं आपल्याला पूर्ण. तर म्हणलं काय नाही, दाजी म्हणले तर घेऊ. वंग करीत निघालो खालच्या दिशेने, कारण की आपल्याला मंदिर आहे खाली बघायला भेटतं. आणि जर तुम्हाला पण भीमाशंकरला यायचं तर तुम्ही विकेंडला येऊ नका, विकेंडला खूप गर्दी असते इकडे, आणि लोकांना सुट्टे वगैरे असल्यामुळे इकडला गर्दी जास्त वाढत जाते. मला आता एवढ्या मोठ्या लाईनीत थांबायचं म्हणलं तर आपल्याला 4-5 तास तरी लागते ना, आणि आपल्याला जायला संध्याकाळी होईल. मग म्हणलं काय ते जुगाड करावं लागते आपल्याला लाईनी शिरायसाठी. म्हणलं सगळ्यात आधी पहिलं पान पिऊन घेऊ, मग बाकीचे कामं करीत बसू. साईडला बघतो तर काय म्हाताऱ्या माणसांसाठी अशी सुविधा बनवलेली होती. तर तुमच्या पण घरचे कोणी येणार असेल तर तुम्ही असं घेऊन जाऊ शकता खाली. या सुविधेसाठी आपल्याला 1 दिवस आधी बुकिंग करावं लागते. बुकिंग केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी गेल्यावर पूर्ण वरपासून ते खालपर्यंत आपल्याला घेऊन येतात, आणि मंदिरात दर्शन पण देतात आपल्याला. त्या ही सुविधा फक्त वयस्कर माणसांसाठीच आहे, आपल्या तरण्या ताड्या माणसांसाठी नाही. म्हणून म्हणलं आपलं काही काम नाही बाबा, चलत आपलं. आपण जसं जसं खाली जाऊ तसं गर्दी आज वाढतच चालली होती. तेवढ्यात म्हणलं आयला पावसासाठी छत्री बनवलं, तेवढं तरी बरं झालं. खाली जाता एक दुकान दिसलं. सोमादाजी म्हणले थांब इथनं शंख घेऊ. तुम्हाला शंख वाजवता येतो का नाही ते मला कमेंट करून सांगा. त्यांनी शंख हातात घेतला आणि पहिल्यांदा हाताने मारून घेतला. केली त्याने शंख वाजवायला सुरुवात. माईक मध्ये पाणी गेलं होतं त्यामुळे तिथला आवाज काही नीट रेकॉर्ड करता आला. काका म्हणले थांब मी पण वाजवून दाखवतो, आणि यांची मजा आपण बघत बसलो होतो, कारण की आपल्याला काही शंख वाजवता येत नाही. टंगळ मंगळ करीत पोहोचलो आपण मंदिरापाशी. मंदिराचं कोरीव काम बघून मी तर चक्क झालो भाऊ, लय खतरनाक केलेलं होतं. पण या कालव्यामुळे डोकं असं दुखत होतं काय सांगतो, मरणाची गर्दी झालेली होती इकडे. दाजीन मी करत होतो जुगाड, आपल्याला करायचं होतं दर्शन, त्यामुळे म्हणलं काहीतरी जुगाड करावं लागणार आपल्याला. पाहिजे एक सीन आहे इथं दर मंदिरामध्ये पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याच्यावर मला कमेंट करून सांगा. इथं बघा, इथं दिलं यांनी. मंदिरात जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर असे आज सभ्य कपडे घालून येऊ नका. ते मला लय भारी वाटलं. त्यामुळे तुम्ही असं मंदिरा वगैरे जात असाल तर असे छोटे कपडे नका घालत जाऊ. ते मोठे त्यांना घ्यायची होती फुलाची टोकरी, पण म्हणलं इथं दर्शनचाच पत्ता नाही, हे फुल घेऊन कुठे जाणार आहेत तवा. काहीतरी जुगाडच्या नादात आम्ही शेजारच्या भाऊ सोबत बसलोत. म्हणलं ह्यो जर आतमध्ये घुसला नाही तर आपण पण याच्या मागं घुसू. पण ह्यो भाऊ काय उठायचं नावच घेत नव्हता जागेवर. इकडे जिकडे बघतो तो म्हणला आला ह्यो चार आपण बघितलेला दिसतोय कुठतरी. परत बघितलं ह्यो आपला मामा होता, ह्यो पण भीमाशंकरला आलेला होता, पण तो आपल्या सोबत नव्हता. तो त्याचे कस्टमर घेऊन आलता गाडीमध्ये. नंतर आपल्याला कळलं आयला इथे तर आपल्या VIP तिकीट भेटते. म्हणलं चला बाबा आपल्याला भेटतंय का नाही. पण आतमध्ये हे लोक कोणा जाऊन देत नव्हते, काय ते VIP तिकीट पण फुल झालेलं होतं, आणि गर्दी तेवढी आलेली होती. त्यामुळे त्यात पण हे पाऊस काय आपल्याला सुधरून देत नव्हता, नुसतं वर्ण पडत होतं आणि आपण खाली भिजत होतो. त्याला एवढं जोड झपाटे करून सुद्धा आपल्याला दर्शन भेटा नाही इकडे. आपण आतमध्ये नाही घातला, आपण जाणार आता गुपित लिंगावून येणार 3:30 वाजता, आणि त्यानंतर परत इकडे दर्शनाला लागणार. तर लाईन कमी होईल काढली. बघू आता पुढे चला. पावसामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात नुसतं पाणी झालेलं होतं. याची सुविधा काहीतरी केली पाहिजे ट्रस्टने. मित्रांनो आता आपण इकडे काय दर्शन भेटा ना, आपण आता गुपित लिंगाला जाऊ. आता चढायला लागलो त्यामध्ये वरी परत वापस. गुप्त भीमाशंकर लिंग. हा, गुप्त भीमाशंकर लिंग, त्याला जाऊ आता. म्हणलं तिकडे जायच्या आधी पहिल्यांदा काहीतरी पेट पूजा करून घेऊ. आपल्याकडे खायला तर काहीच नव्हतं. आपण आणल्या चकल्यात त्यात दणकून बसलेलो होतो. नंतर मला कळलं आपण तर बंट्या गोळ्या पण आणल्या तर. म्हणलं त्याची एकदा टेस्ट करून बघू कसं लागतं ते. पहिल्यांदा त्याला 2 घेतली आणि डायरेक्ट तोंडात टाकली. खायला ते एकदम कडू लागत होती, पण म्हणलं त्याच्यावर काहीतरी खाल्लं पाहिजे दुसरं, त्यामुळे चकली घेतली खायत. म्हणलं आता खाल्लंय, बघू आता पुढं कसं होतं माझ्यासोबत. बंट्या गोळ्या खाऊन ना आपल्याला निघायचं होतं गुप्त भीमाशंकरकडे. आपण त्या रस्त्याला लागलो होतं. जाता आपल्याला अशी काही एक लोखंडाची गेट लागतं, त्या गेट म्हणून आपल्याला जावं लागतं. ते गेट तर आता बंद होतं, पण साईडने चालू होतं, त्यामुळे आपण चलत साईडने गेलो होतो. तर गाडी न्यायला पण पण गाडी जायचा रस्ता बंद झालेला होता. याच रस्त्याने जाता पुढे तुम्हाला भीमा नदीचा उगम पाहायला मिळतो. त्या साईडला तुम्ही जी जागा बघता ना तीच भीमा नदीचा उगम आहे. पुढे आल्यावर असा काय खडकाच्या रस्त्यावर जायला, त्यातनं थोडं पाणी पाजरत होतं. आम्हाला वाटलं तीच भीमा नदी आहे का काय माहिती, पण सोमादाजी म्हणले भीमा नदी नाहीये, फक्त पाणी पाजरते. त्याच खडकून थोडं वर चढत गेला, पुढे गेला आता मंदिर लागते.
आणि त्या मंदिराच्या खाली ते कुंड आहे. पुढचं या मंदिरचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बघितलं काय एक कुंडातलं पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर होतं. एवढं ते बिसलरीचं पाणी सुद्धा आपल्याला बघायला भेटत नाही. याच कुंडातून आपल्या भीमा नदीचा उगम होतो. हीच भीमा नदी पुढे पुण्यातून प्रवास करत करत पुढे जाते आणि तिथून पुणे सोलापूर मार्गे बाहेर पडते महाराष्ट्रातून आणि तशी जाते कर्नाटकमध्ये प्रवेश करते. कर्नाटकच्या पुढे गेल्यावरती राजमहेंद्र येते आपल्या कृष्णा नदीला भेट देते. त्या साईडला काहीतरी बांधकाम चालू होत. आपले समाजाची लागली त्यांचे मंत्र म्हणायला लागली. मागचं वातावरण तर बघा एक नंबर. काय खतरनाक वातावरण झालं होतं मागच्या साईडला. शांती तिथे तुम्हाला काय सांगू. या साईडला एक माणूस दिसत नव्हता. आमच्या दोघांशी फुल शांती होती इकडे. म्हणजे असं म्हणता येईल की एक साईडला मरणाची गर्दी होती आणि एक साईडला आम्ही दोघं. लोक भीमाशंकरला येतात पण इकडे मागच्या साईडला भीमा नदी उगम होतो त्या साईडला कोणी येत नाही जास्त करून. तर तुम्ही भीमाशंकरला आलं तर एकदा इकडे पण भेट द्या. इकडलं वातावरण एकदा बघून जावं कसं येते. उगम वगैरे बघून आपण इकडे पुढच्या दिशेने काय आपल्याला जायचं होतं गुप्त भीमाशंकरला आणि तो रस्ता इथून आपल्याला 1-2 किलोमीटर तर पाहायला मिळतो. त्यासाठी थोडासा ट्रेक करत जावं लागतं. थोडंसं पुढून हा व्ह्यू दिसला आम्हाला. इथून आपल्याला नंदी सोबतच मागे भीमाशंकर मंदिराचा कळस दिसत होता. हे जे दृश्य दिसत होतं ना ते एकच नंबर होतं. कळस आणि सोबतच नंदी. जाता जाता थोडे शंख वाजवायचे मजा पण घेतली. शंख वाजवतो आपण निघालो पुढच्या दिशेने. तर या मंदिराची बॅक साईड तिथूनच आपल्याला गुप्त भीमाशंकरला जाण्यासाठी रस्ता मिळतो आपल्याला. बॅक साईडला मंदिर आहे. केव्हाच रस्ता आहे का? हा काय इथं गुप्त इथं दिले बघा. इथं दिले गुप्त भीमाशंकर साक्षी विनायक मंदिर कुतुंबवीर आणि भोरगिरी. इथून आपल्याला डायरेक्ट राईट आतमध्ये जायचंय. त्या सोडा बॅक साईडला मंदिर दिसत असेल तुम्हाला. मागं मंदिर आहे एक. तर आपल्याला असा मंदिराच्या पूर्ण एक रस्ता आहे बरोबर. या अशा पायवाट्यांनी गुप्त भीमाशंकरकडे जाण्यासाठी आपल्याला रस्ता भेटतो. पावसाळ्यात गुप्त भीमाशंकरकडे जाण्यासाठी रस्ता बंद करून ठेवतात कारण आपल्याला नदीतून रस्ता आहे जातात. त्याच नदीतनं रस्ता काढत आपण पुढच्या दिशेने निघालो. तुम्ही गेलात वगैरे तर काटे वगैरे सोबत ठेवा तुमच्या कारण की इकडे जंगली प्राणी वगैरे असू शकतात आणि शक्यतो सकाळी जाण्याचा प्रयत्न करा. आम्हाला जाताना थोडीफार पब्लिक लागली होती मध्ये. बाकी नंतर कोणी पुढे लागलं नाही आम्हाला. आणि रस्ता जरा चिखला वगैरेच होता त्यामुळे आम्ही बूट वगैरे चांगले घालून आलेलो होतो. त्यामुळे येत असेल तर शूज वगैरे चांगले घालून या. रस्त्यातून जाताना आपल्याला असे काही चिन्ह पाहायला भेटतात. जाताना आपल्याला अशी नदी पाहायला मिळते. मग काय थंडगार पाणी होतं. म्हणलं पहिले मुंड कवडून पाहू. एकदा तोंड बुडलं होतं. एकदम कडक वाटत होतं. काय सांगू तुम्हाला. निसर्गाच्या सानिध्यात असे करायला एक वेगळीच मजा येते. आणि या ठिकाणचं वातावरण पण असं एक नंबर होतं की तुम्हाला काय सांगू. आता तुम्हाला तिथं जावं लागेल तेव्हाच तुम्हाला कळन त्या वातावरण. आणि फायनली गुप्त भीमाशंकर पाशी आपण पोहोचलो आणि पुढे बघतोय तर काय सुंदर नजारा होता माझ्या पुढे. मस्त पाणी वाहत आहे आणि ते खाली गुप्त भीमाशंकर. त्यामुळे तुम्ही जर भीमाशंकरला आले तर गुप्त भीमाशंकरला एकदा चक्कर मारून नक्कीच जावा मित्रांनो. तर मित्रांनो हे आहे आपलं गुप्त भीमाशंकर. एकदम निसर्गाच्या सानिध्यात जंगलाच्या मधोमध. चला गया वो लौट के फिर ना आए. तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. या जागेवर बरेचसे रांजण खळगे तयार झालेले आहेत पाण्यामुळे. तिथं मी जिथं थांबलो होतो तिथे एक रांजण खळगा होता. ते एवढा मोठा खोल होता ना तुम्हाला मी त्यात उतरून दाखवतो पूर्ण. आपल्या सोमादाजींनी आका हात टाकला तरी ते त्यांच्या तळाला ते काय लागत नव्हतं. एवढा खोल येतो. त्यामुळे तुम्ही जर अशा ठिकाणी गेलात तर त्यात उतरण्याचं धाडस करू नका शक्यतो. मित्रांनो तुम्हाला अजून एक सीन दाखवतो. इथं पाण्यामुळे कसं झालंय. तिथं आपल्याला ना पाण्यामुळे असे रांजण खळगे बघायला भेटते. तिथं पूर्ण खड्डे झाले. तिथं असं वरनं असं पाणी पडतं खाली आणि तिथं आपल्याला शिवलिंग बघायला भेटतं. गुप्त शिवलिंग बघायला भेटतं. तेरा बाकी सब मोह का फेरा. तू मित्रांनो आता आपण एवढ्या पाण्यात मस्त मजा पिजा घेतली. एकदम खतरनाक शॉट वगैरे घेतले. दर्शन वगैरे घेतलं. थोडी पाण्यात मजा पण केली आणि तिथं निघलो तर आपल्या परतीच्या प्रवासाला. कारण काय आपल्या परत जाऊन परत भीमाशंकरचं दर्शन पण घ्यायचं होतं. कारण तिकडे पहिलीच लाईन जास्त लागलेली होती त्यामुळे आपण इकडे आलेलो होतो. जाऊ सर म्हणलं थोडीफार तर लाईन कमी झालेली असेलच. आपल्याला लागली होती भूक. मग काय तिकडे चकलीन चिवडा लागला. आपण तिकडे दानकवायला. आता भूक लागलेली होती मला. आपल्याकडे काय पर्याय नाही. हा ना म्हणलं आता हे एक तर आपण मागाशी बंटा गोळी खाल्ली होती त्यामुळे डोकं असं फिरत होतं गोल गोल. कुठं चाललो हेच मी लागत नव्हता. म्हणलं राहून येऊन थोडी तरी लाईन कमी झाली असं कसलं काय. मरणाची लाईन आता सुद्धा होती. म्हणलं आता काय तर जुगाड करून लाईनी शिरावं लागते मधनं. कारण की आपण जर पूर्ण लाईनी थांबलो तर पुण्याला जायला आपल्याला उशीर होईल. एक तर मी खाल्ली होती बंटा गोळी त्यामुळे मला हसायला जास्त येत होतं. तर आपण शिरलो जाता मागच्या साईडने लाईनीत. आपलं मिशन भीमाशंकर पूर्ण झालं. काय आपल्या लाईनीत शिरायलाच येत नव्हतं पण कुठनं तरी घुसलो आपण लाईनीत. मला येत होते नुसते हसायला. लोक नुसते माझ्याकडे बघतच होते आले. नुसतं का हसत बसले राव. दर्शन करता करता आपल्या रात्र झाली होती पारी. म्हणलं आता दर्शन कावं करायचं नाही तर निघायचं कावं हेच मेळ लागत नव्हता. क्यूट सपोरे नुसतं आपल्याकडे बघत होता. नेमकं करताय तरी काय लागा. आणि लाईन तर काय पुढे जायचं नावच घेत नव्हती. लय दामादामाने पुढे चालली होती. आणि हे लेकरू काय ह्यांच्या घरच्यांना आवरत नव्हतं. नुसतं येड्यावानी करीत होते इथे.
घोषणा देत देत आपण पोहोचलो मंदिरापर्यंत. मंदिराच्या आतमध्ये काय मोबाईल एंट्री नव्हती, त्यामुळे आतमध्ये काय आपण मोबाईल घेऊन गेलो नाही. त्यामुळे बाहेर जेवढे होते तेवढे शूटिंग काढून घेतली. जसं आपण दर्शन करून बाहेर आलो होतं तसं आपल्याला एक घंटा बघायला भेटते, जी की इंग्रजांच्या काळातली म्हणजे 1727. घंटा बघून थोडंसं पुढे आलो होतं आणि तिथं पण आपलं एक मंदिर पाहायला भेटतं. तिथं आपण दर्शन वगैरे घेतलं आणि तसं बाहेर गेलो. तुम्हाला इथला प्रसाद घरी जर घेऊन जायचा असेल तर इथं भेटतो तुम्हाला. मित्रांनो, अशा प्रकारे आपला भीमाशंकर ट्रेक किंवा भीमाशंकर ब्लॉक आज पूर्ण आलो. दर्शन वगैरे घेतलं मस्त एकदम. आम्हाला पहिल्या दर्शन वरच मग घ्यायचं होतं, पण आमच्या अध्यक्षाला घ्यायचं होतं आतमध्ये डायरेक्ट घेऊन. त्या शिवलिंगाला हात लावायचा होता, तर आपण आतमध्ये पण आलो होतो. दर्शन वगैरे घेतलं, गुपित लिंगाला गेलं, तिथून आलो, त्याला सीन दाखवला. चला थोडंसं जरा मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो शांतीने, कारण की असं जरा मंदिरा वगैरे चाललं ना थोडं शांत बसल्यावर जरा मस्त वाटतं. डोकं वगैरे एकदम शांत होऊन जाते. वरे जाता प्रसाद वगैरे घातला, थोडंफार हॉटेलमध्ये जेवण केलं आणि तिथून लागलं आपल्या परतीच्या प्रवासाला. तर तुम्हाला भीमाशंकर ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा नक्की.